मनोज जरांगे आझाद मैदानावरती पोहोचले आहेत। आताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात दाखल झालेत। याच मैदानावरती राज्यभरातून लोक त्यांची वाट बघतायत। कालपासून खरं तर मराठा समाज या ठिकाणी पोहोचला आहे आणि तो आपल्या नेत्याची वाट बघतोय। कधी आपला नेता या ठिकाणी दाखल होईल आणि त्यानंतर पुढची आपल्याला दिशा सांगणार आहे। अतिशय महत्त्वाची दृश्य आपण सध्या बघतोय। मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात दाखल झालेत। आजपासून ते उपोषणाला बसणार आहेत। मनोज जरांगे पाटलांचं हे आंदोलन आजपासून सुरू होत आहे। तर सध्याची दृश्य आपण बघतोय। अतिशय मोठी बातमी आपण बघतोय। जेव्हा मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात दाखल होत आहेत तेव्हाची ही दृश्य आहेत। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील अखेर आझाद मैदानात दाखल झालेत। 10ची त्यांनी वेळ दिली होती। 10 वाजता ते उपोषणाला बसणार होते। आझाद मैदानातून ते संबोधित करणार होते आणि 10 वाजायला अगदी काहीच मिनिटं बाकी असताना आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील पोहोचले आहेत। मनोज जरांगे पाटील यांचा ताफा आझाद मैदानात दाखल झाला असून आता काही वेळातच ते गाडीतून उतरतील आणि मराठा समाज बांधवांना मार्गदर्शन करतील। या ठिकाणी आधीच मोठ्या संख्येनं मराठा बांधव पोहोचलेले आहेत आणि ते मनोज जरांगेंची वाट बघताना दिसतायत। त्या पद्धतीनं आता आझाद मैदानात ताफा सध्या पोहोचल्याचं आपण बघतोय। मनोज जरांगेंचा ताफा आझाद मैदानात पोहोचलाय। लाखो मराठा आंदोलकांची गर्दी आपण बघतोय। जी गर्दी मनोज जरांगेंच्या ताफ्यासमोर सध्या होताना दिसते। मात्र पोलीस कर्मचारी बाजूला करतायत। हळुवारपणे आझाद मैदानाच्या मधोमध स्टेज ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी मनोज जरांगे रवाना होताना दिसतात। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।